श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज फार प्रसिद्धी परान्मुख होते. एखादे वेळी कोणी नवीन माणसाने फोटो काढू द्या म्हणून विचारल्यावर प्रथम ते बहुतेक नकारच देत असत आणि घरी श्री रामानंद महाराजांचा फोटो आहे ना म्हणून विचारीत. नसल्यास श्री रामानंद महाराजांचा फोटो घ्या, त्यांची पूजा करत जा, त्यांच्या चरणाशी मी आहेच म्हणून सांगत असत. या 1973च्या नरसिंह जयंतीला श्री महाराज खामगावला प्रभाकरराव देशपांडेकडे होते. त्यांनी तिथे श्री महाराजांचा एक फोटो काढला व त्याची एक मोठी प्रत काढून ती फ्रेम करून साखरखेर्ड्यास नेली आणि श्री महाराजांच्या पश्चात मंदिरात टोल वाजवायचे जे घड्याळ होते तिथे तो फोटो लावला. काही दिवसांनी श्री महाराज साखरखेर्ड्यास आल्यावर एका सेवेकऱ्याबरोबर तिथून जात असताना त्यांना ती तस्वीर दिसली. तेव्हा श्री महाराज हातातील काठीने त्या तस्वीरीकडे निर्देश करीत सेवेकऱ्यास म्हणाले, या माकडाचा फोटो इथे कसा? बाहेर फेकून द्या तो. सेवेकऱ्याने लगेच तो फोटो तिथून काढून घेतला. तसेच महाराज कधी आपली आरती, पदे, भजन वा श्लोकही म्हणू देत नसत. कुणी अनुग्रह घेतल्यानंतर आरती किंवा एखादा श्लोक म्हणू देत. इतर वेळी कुणी आरती म्हणू लागला की लगेच महाराज मोठ्याने जय देवा जय देवा जय जय समर्था ही मोठ्या महाराजांची कर्पूर आरती म्हणणे सुरू करीत. एक वेळ एका ठिकाणी काही अनुग्रह झाले व पूजा वगैरे झाल्यावर एका सेवेकऱ्याने नवीनच केलेली महाराजांची एक आरती म्हणण्यास सुरुवात केली. ती आरती श्री महाराजांसमोर यापूर्वी केवळ एकदाच म्हटली होती. आरती म्हणताना सेवेकऱ्यांना आरतीचे दुसरे कडवे आठवेना. तेव्हा दुसऱ्या कडव्याची सुरुवात महाराजांनी स्वतः केली. श्री महाराजांच्या तोंडून ते कडवे ऐकून सर्वच सेवेकऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले. महाराज असे एकपाठी होते. 1972 साली श्रावण वद्य पक्षात श्री महाराज अकोल्यात आले होते. श्रीरामपंत अंजनकरांकडे महाराजांचा एक दिवस मुक्काम होता. तिथून दुसऱ्या दिवशी काकडा करून श्री महाराज कृष्णाष्टमीला अनंतराव देशपांडेकडे पातूरला बालाजी मंदिरात आले. बालाजी मंदिराच्या सभागृहात महाराजांची पाद्यपूजा करून महाराजांकडून अनेकांनी अनुग्रह घेतले. त्यावेळी अकोल्याचे वसंत कुलकर्णी पाकसेवा करण्यासाठी महाराजांबरोबर होते. ते मुके होते, परंतु बोललेलं त्यांना सगळं कळत असे. श्री महाराजांवर त्यांचं खूप प्रेम होतं. अकोला, नागपूर या भागात महाराजांचा मुक्काम असला म्हणजे श्री महाराजांबरोबर ते पाकसेवेला राहत असत. त्यावेळी त्यांनाही श्री महाराजांचा अनुग्रह घेण्याची इच्छा झाली. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला व हाताने व बोटाने खुणा करीत महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली. त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव पाहून महाराजांनी प्रेमपूर्वक त्यांना अनुग्रह दिला व मंत्र पाटीवर लिहून दाखविला. त्यावेळी अनुग्रह प्राप्तीनंतर झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सायन उपासना झाल्यावर रात्री मंदिरात सेवेकरी मंडळींनी पंचपदी करून भजन सुरू केले. गावातील इतरही काही मंडळी भजनास आली. श्री महाराज मंदिराच्या गाभाऱ्यात मौन धारण करून जप करीत बसले होते. त्यावेळी बाहेर धोधो पाऊस सुरू होता. रात्री 12 वाजता कृष्णजन्म होणार तोपर्यंत बराच निवांत वेळ असल्यामुळे सेवेकऱ्यांनी श्री रामराय, श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्री रामानंद महाराजांची काही पदे म्हणून झाल्यानंतर श्री महाराजांची पदे म्हणण्यास सुरुवात केली. 4-5 पदे म्हटल्या गेली. श्री महाराजांच्या कानावर ती पदे जाताच सेवेकऱ्यांच्या लक्षात यावं म्हणून श्री महाराजांनी आधी गाभाऱ्यातून पळीने जोरात संध्यापात्र वाजविण्यास सुरुवात केली, परंतु पावसामुळे तो आवाज सेवेकऱ्यापर्यंत पोहोचला नाही. तेव्हा त्यांनी पंचपात्राने संध्यापात्र वाजवले, तरीही सेवेकऱ्यांचे त्याकडे लक्ष जाईना. तेव्हा शेवटी श्री महाराजांनी ते पंचपात्र दारावर फेकले, जेणेकरून ते गाभाऱ्याच्या बाहेर जाईल व सेवेकऱ्यांना काही सूचना मिळेल. ते पंचपात्र दरवाजातून दगडी फरशीवर ठणठण ठणठण असा जोरात आवाज करीत बाहेर आले. तेव्हा पंचपात्र दरवाजातून बाहेर कसे आले हे पाहण्यासाठी एक सेवेकरी गाभाऱ्याकडे गेला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, अरे काय म्हणता हे? माझी पदे मलाच म्हणायला लावता का?
बंद करा हे. श्री रामानंद महाराजांची, श्री रामरायाची पदे म्हणा. सेवेकऱ्यांनी लगेच महाराजांची पदे म्हणणे बंद करून श्री रामानंद महाराजांची पदे म्हणण्यास सुरुवात झाली. रात्री 12 वाजता श्री महाराजांनी कृष्णजन्माचा अभंग म्हणून गुलाल टाकला. रात्रीच्या या गोष्टीचा तेव्हा त्यांना विसर पडला. दुसऱ्या दिवशी जन्माष्टमीचे पारणे. तेव्हा नैवेद्य आरती होऊन मंदिराच्या सभा मंडपात मंडळी भोजनासाठी पानावर बसली. श्री महाराज मंदिराला लागून असलेल्या अनंतरावांच्या घरात भोजनासाठी बसले. वदनी कवळ घेता म्हणणे सुरू झाले तसे महाराजांच्या लक्षात कालच्या भजनाची गोष्ट आली व पुन्हा विसर पडेल म्हणून त्यांनी लगेच अनंतरावांच्या एका मुलीला मंदिरात पाठवून महाराजांची पदे म्हणणाऱ्या सेवेकऱ्याला आपल्यापाशी बोलावून घेतले व तो आल्यावर त्याला म्हणाले, अरे तू रात्री कोणती पदे म्हणत होतास? आता तुझ्या मागे मीही ती माझीच पदे म्हणत जाऊ का? आता यापुढे असं करू नकोस. पदे खूप छान आहेत, परंतु माझ्यासमोर व इतर मंडळीसमोर नको. भजनात बसलेली व सांप्रदायिक नसलेली इतर मंडळी काय म्हणतील की महाराज आपली स्वतःची स्तुतीपर पदे सेवेकऱ्यांना म्हणायला सांगतात. तेव्हा आता असं करू नकोस बरं बाळ. माझ्या पश्चात, माझ्या माघारी, घरी, इतर ठिकाणी म्हणत जा. जा बाळ, मंडळी पानावर खोळंबली आहेत, भोजन प्रसाद घे. अन्यथा स्वतःची पदे, स्वतःच्या आरत्या म्हणायला सांगणारे, मंदिरात स्वतःचे मोठमोठे फोटो लावणारे अनेक तथाकथित महाराज लोक आपल्याला दिसतात. खरोखर श्री महाराज कोण होते, कसे होते हे त्यांच्याजवळ राहिल्याशिवाय कळणार नव्हतं आणि खरं म्हणजे त्यांच्याजवळ राहूनही कळत नव्हतं आणि काहींना तर शेवटपर्यंत कळलंच नाही. परंतु काही भक्तांनी त्यांना खऱ्या अर्थाने ओळखलं होतं हे मात्र निश्चित. परंतु ही जाणती मंडळी होती केवळ बोटावर मोजण्या इतकीच. असो. साधक हो, भक्तांचे पारमार्थिक हित साधण्यासाठी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची तळमळ आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.